प्रथम जय वागेश्वर, जय वागेश्वर। आज घरत कुटुंबाचं वागेश्वर हे पुरातन मंदिर याचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। हे जवळजवळ 150 वर्षे पूर्वीचं मंदिर आज सातवी पिढी ही मंदिराची पूजा अर्चा करतोय, सांस्कृतिक पद्धतीनं, धार्मिक पद्धतीनं आणि सामाजिक पद्धतीने सुद्धा। कारण घरत कुटुंबियांच्या बरोबर इतर सामाजिक क्षेत्रातून आमचे नातेवाईक, आप्तेष्ट हे सुद्धा या पूजेला हजर आहेत। तरी 7वी पिढी आज आपली परंपरा कायम ठेवत आहे। आमच्या घरत कुटुंबाच्या माध्यमातून श्रीकृष्ण जन्माष्टमी असू दे किंवा गणेश उत्सव असू दे, होळी सण असू दे, हे एकत्र साजरा करतो। आज ही 4थ्यांदा वागेश्वर मंदिराची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे इथे साजरे करण्यात येईल। आज आधुनिक युगात, कम्प्युटरच्या युगात, मोबाईलच्या युगात सुद्धा आमची 7वी पिढी म्हणजे वय वर्ष 1 ते वय वर्ष 80 याचा वयाचा कुठलाही दुजाभाव न करता सर्व हर्षोल्लासाने, सर्व आनंदाने हा उत्सव साजरा करत आहेत। म्हणजे आज जे महिला मंडळ आहे त्याच्यामध्ये अतिशय उत्साह आहे। त्यांनी 1 महिन्यापासूनच हा उत्सव चालू केलाय। 1 महिन्यापासूनच त्यांनी हा उत्सव चालू केलाय। म्हणजे सारे असू दे, त्यांचं शृंगार असू दे, त्यांचं नाट्य असू दे, त्यांच्या इतर गोष्टी असू दे, तर हा उत्सव त्यांनी हर्षोल्लासाने चालू केलाय। काल दिंडी काढण्यात आली, वागेश्वराची दिंडी काढण्यात आली, त्याचा सुद्धा महिलांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला, सहभाग घेतला, आनंद उत्सव साजरा केला। नाचत गाचत ढोल ताशांच्या वादनात ही दिंडी काढण्यात आली। अतिशय पारंपरिक पद्धतीनं, धार्मिक पद्धतीनं हा विधी साजरा करण्यात आला आहे। तर या वागेश्वराच्या या पुरातन वास्तूचं सर्व घरत कुटुंबियांना मी शुभचिंतन करतो आणि दरवर्षाप्रमाणे, सालाबादप्रमाणे आपण असेच ही साजरं करण्यात यावं। आणि यातून मी समाजाला किंवा आमच्या घरत कुटुंबाला नाते आप्तेष्टांना एक मेसेज देतो की धार्मिक विधी पारंपरिक करत असताना सर्व कुटुंब एकत्र येतो। सर्व कुटुंब एकत्र येण्याची जी प्रक्रिया आहे, धार्मिक माध्यम असू दे किंवा सांस्कृतिक असू दे, पण आज पूर्ण कुटुंब आमचं एकत्र आहे। या अनुषंगाने एकोपा जपला जातोय। तर याचा सर्व धन्यवाद मी घरत कुटुंबाला देतो आणि घरत कुटुंबियांचं येणारं भविष्य चांगलं जावं, त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईकांचं शुभचिंतन करतो। जय वागेश्वर।